जी त्याने आधी 40,000च्या फरकानं जिंकली जागा आहे. तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षांची जागा जिंकू शकले नाही का? 3 गोष्टी आहेत. जंतर मंतरवरचं झेजीचं आंदोलन, राम मंदिराची लूट, त्याच्यावरती आपण साधलेली चुप्पी, आणि नितीन नवीन यांच्यासमोर त्यांच्या एका यात्रेमध्ये ज्या प्रकारे बजरंग बलीला नाचायला लावलं, हनुमानाला आपण पाहिलं असेल, हे लोकांच्या हृदयापर्यंत भिडलेली गोष्ट आहे. तुम्ही हनुमानाला नाचायला लावता, तुम्ही राम मंदिर लुटता, तुम्ही जैनजींवर गोळ्या चालवता, तरुणांवर. या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम मतदारांवरती होत असतो. आणि बिहारची जी जनता आहे त्यांच्या डीएनए मध्ये, त्यांच्या मातीमध्ये पॉलिटिक्स आहे. आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, खास करून उत्तर प्रदेश जे सगळ्यात मोठं राज्य आहे देशात, तिथं निवडणूक आहे, गोवा आहे, मणिपूर महत्वाच्या राज्यांमध्ये निवडणूक आहे. या निकालाचा परिणाम आगामी काळातील या तातडीने होणाऱ्या नाही बघा, अशा निकालांमुळे आत्मविश्वास जो असतो विरोधी पक्षाचा, कॉन्फिडन्स बढ़ता है. अपोजिशन का कॉन्फिडन्स बढ़ जाता है कि यस, आम्ही जे करतोय बरं का, त्याला लोक पाठिंबा देत आहेत. पोटनिवडणुकांचा जर आपण इतिहास पाहिला तर आपण बघितलं असेल की अलाहाबादच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळेला व्हीपी सिंग जिंकले, काँग्रेसचा पराभव केला आणि तिथून काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झाली. अलाहाबाद पोटनिवडणूक, व्हीपी सिंग जिंकले पोटनिवडणूक अलाहाबाद. त्यानंतर गोरखपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हरली. फुलपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हरली, भाजपच्या जागा. त्याच्या अशा निकालांमुळे विरोधी पक्षाचा आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक जोमानं आपल्या कामाला लागतात. महाराष्ट्रामध्ये जे सिद्धिविनायक न्यासातील चोरीचं प्रकरण आहे, राम मंदिरासारखे तिथेही आरोप झालेत, पण आता त्यात सदा सरवणकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर आरोप करतात. ते म्हणतात की सगळे कर्मचारी हे जे तुरुंगात होते त्यांना विशाखा राऊत यांनी नेमलं. मला बघा एक सांगू का, ज्या गोष्टीविषयी माझ्याकडे माहिती नाही त्याच्याविषयी मी बोलणार नाही. हा खूप तांत्रिक मुद्दा आहे. मी या विषयात कधी फार खोलात गेलो नाही. महापालिका असतील किंवा हे ट्रस्ट असतील, मला माहीत नाही. सर, सरसंघचालक म्हणून भाजपची जैनजीशी संवाद साधतील म्हणजे कोणाशी? 2000 जैनजी मुलं म्हणजे कोण? तरुण मुलं. हे संघ नेत्यांची पोरं असतील किंवा नातवंड असतील. दुसरं कोणाला बोलणार? दुसरं कोण जाणार मला सांगा जरा. हा, हे भाजप नेत्यांची नातवंड किंवा पोरं म्हणजे काय जैनजी नाहीत ना, ती बधीर झालेली पिढी आहे ती त्यांची. जैनजी म्हणजे कोण? ज्या मुलांनी जंतर मंतरला येऊन आंदोलन केलं, ज्या मुलांनी घोषणा दिल्या तुमच्या विरोधात, ज्या मुलांनी जंतर मंतरवर लाठ्या काठ्या खाल्ल्या, ज्या मुलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सहन केल्या, त्यांच्यापैकी 2000 लोकांना बोलवा आणि त्यांच्याशी बोला. तुम्ही तुमच्याच नातवंडांना, नेत्यांच्या किंवा मुलांना बोलवाल, ते कसले जैनजी? ते तुमचे कार्यकर्तेच आहेत. आज पुन्हा एकदा मंगल मिलन आहे. म्हणजे काय असतं ते? म्हणजे काय असतं मंगल मिलन? म्हणजे काय असतं? काय काय असतं? भाजपच्या राज्यात काय मंगल राहिलंय का? ते आपापसात मिलन करतात. हा, काय असतं मग? कौन सा मंगल मिलन चलता है? क्या है बीजेपी के राज में? क्या मंगल होता है क्या? आज आमच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जो खटला चालू आहे आमचा आज, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सुनावणी सुरू आहे कोर्टामध्ये. पार्लमेंटला काल एक बिल पास झालं लोकसभेला, सुप्रीम कोर्टच्या जजेसची संख्या वाढवण्याबद्दल. आमची अशी मागणी आहे, भूमिका आहे की सुप्रीम कोर्टच्या जजेसची संख्या वाढवण्यापेक्षा सुप्रीम कोर्टात जे जजेस बसलेले आहेत त्यांनी राजकीय दबावाखाली काम करू नये, तारखांवर तारखा देऊ नये आणि घटनात्मक विषयाबाबतचे खटले हे कालमर्यादेत सोडवावेत, फास्ट ट्रॅक कोर्टाप्रमाणे. जसं आमचा खटला 4 वर्ष चालवत आहेत. 5 मुख्य न्यायाधीश बदलले, लाज वाटली पाहिजे. सर, काही देशांमध्ये घटनापीठासाठी वेगळे न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. असे काही कायदे आणले पाहिजेत ना. जजेसची संख्या वाढवत आहे,
पण हजारो लाखो खड्डे पडूनच आहेत. सर, सुनेत्रा पवारांना पत्र आलंय निवडणूक आयोगाकडून खुलासा मागणार की तुम्ही घटना दुरुस्ती केली त्याचे. हो, पत्रास कारण की असं असेल एक पत्र. आता सुनेत्राताई वहिनी उत्तर देतील ना. पण कारण काय असं की अशा त्यांच्याही पक्षावर आता काही नाही, आता मी कसं काय सांगू त्यांच्या पक्षातल्या काय घटना घडामोडी तुमच्या आहेत. घटना 2018 अमित शहाचा पक्ष आहे, ते ठरवतील काय करायचं. 2018ला तुमच्या जी घटना उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिली होती त्याच्यामध्ये चुका होत्या असं नंतर सुनावणीच्या दरम्यान शिंदे गटाकडनं सांगण्यात आलं. त्यावेळेस इलेक्शन कमिशननी कधी तुम्हाला नोटीस पाठवली नाही, तुमची कागदपत्र अपूर्ण आहेत वगैरे असं? बघा, शिंदेचा गट किंवा अजित पवारांचा गट हे पक्ष नाहीये. हे अमित शहाच्या त्या कुठल्या कंपन्या म्हणतात, गुप्त कंपन्या, ते ईडीवाले कुठल्या कंपन्या पकडतात? सेल कंपन्या आहेत त्या. या दोन्ही कंपन्या ज्या पक्ष जे आहेत, अजित पवारांचा पक्ष आणि शिंदे यांचा पक्ष, मी त्याला पक्ष गट, या अमित शहांच्या शेल कंपन्या आहेत. त्याच्यामुळे काय व्यवहार झाले ते त्यांना माहिती ना आतमध्ये. हा, चले मिठी नदीचं कंत्राट अदानी समूहाला मिळणार आहे. मिठी नदी याला जो मला एक प्रश्न होता, आज अंबवमाळी प्रतिनिधी या ठिकाणी 4 वाजता शिंदेच्या नगरसेवकांची बैठक आयोजित केली. शिक्षण त्यापेक्षा त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये थेट प्रवेश केला असता तर ते अधिक संयुक्तिक ठरलं असतं. त्यांनी भारतीय जनता पक्षात जर थेट प्रवेश केला असता, कारण ते आता भारतीय जनता पक्षात गेलेलेच आहेत. अमित शहांची इच्छा आहे म्हणून त्यांची ते शेल कंपनी चालवत आहेत. हा, अडाणीचा काय प्रश्न? अदानी यांचं मिठी नदीचं कंत्राट अदानी उद्योग समूहाला मिळणार आहे. मिठी नदीच्या पुनर्बांधणीचं अरे बघा, असं आहे की आता हे आमचं घराचं गवत कापायचं आहे, त्याचं पण कॉन्ट्रॅक्ट आम्ही काढतोय, ते पण अडाणीला दिलं जाईल. बाहर एक गटार साफ करायचा है, सब कॉन्ट्रैक्ट अडानी को मिलते, तो हमारे इधर भी वो सब साफ सफाई करना है, घर में भी बहुत काम है, यहाँ भी सब देखो ना कितना घास बढ़ गया है ग्रास. तो अभी कॉन्ट्रैक्ट बोलूंगा, दे दो अडानी जी को, और क्या बोल सकता हूँ मैं. तुमची मीटिंग आहे आज विरोधी पक्षांची. वो चलता है, मीटिंग चलता है, सर हमारी मीटिंग सेना है. सर बाकीपुर का बीडमध्ये ज्यावेळेस सुनेत्रा पवार परवा दिवशी गेल्या होत्या, आता बघ, मला कसं काय ते बीडच्या गोष्टी काय मला माहिती आहे, मला सांग जरा. काँग्रेसने त्यांना गुंगी गुडिया वगैरे अशा बोलू ना. सर बाकीपुर